कांबळे, संपादक कार्यकर्ता, न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। मारेगाव शहरात विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती। त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली होती। मारेगाव येथे पोलीस स्टेशनच्या अगदी समोरच मार्डी चौकात 30 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या अंधारात पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती। या घटनेमुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली। 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस स्टेशनच्या समोर मार्डी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती। सकाळी ही घटना निदर्शनास येतात प्रशासनात एकच खळबळ उडाली। प्रशासनाने हस्तक्षेप करून दुपारी तो पुतळा हलवण्याची कारवाई केली आहे। या निर्णयामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते। सध्या शहरात पूर्णतः शांतता असून नागरिकांमध्ये सलोखा कायम आहे। या घटनेमुळे पोलीस विभाग सतर्क असून कोणतीही घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। पुतळा समिती गठी करण्यात येणार असून निवड झालेल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला जाणार आहे। 1 मे रोजी सर्वत्र महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बुद्ध जयंती आणि आदिवासी बांधवांचा जय पेरसापेन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। प्रशासनाच्या वतीने सकाळी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रध्वजारोहण हा शासकीय कार्यक्रम पार पडला आहे। आदिवासी बांधवांच्या उत्साहात काही समाजकंटकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। कालाबद्धाप्रमाणे यंदाही सावंगी संगम येथे देव आंघोळीसाठी जात असताना काही समाजकंटकांनी अडथळा निर्माण केला होता। आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्यामुळे काही क्षणासाठी येथे तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती। जय पेरसापेन देवानी विघ्न संतोषी लोकांना हाताची साठाने संकट बदलून काढले। त्यानंतर या ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने देवानी आंघोळी केली आहे। सावंगी, जगजाई, दापोरा यासह काही ठिकाणी पेरसापेन हे देव आंघोळीसाठी दरवर्षी येत असतात। तसेच बुद्ध जयंती सुद्धा तालुक्यात शांततेच्या मार्गाने पार पडली असून सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडले आहे।